बीड जिल्ह्यामध्ये मसाजोग येथे गेल्या 15 वर्षापासून जे संतोष अण्णा देशमुख हे सरपंच होते त्यांची क्रूर पद्धतीने की अक्षरशः त्यांचे फोटो बघल्यानंतर माणसाच्या एवढ्या तीव्र भावना होतात, माणसाच्या मनात एवढा द्वेष निर्माण होतो की कोण हा माणूस तर नसन तो जो खून करणारा, म्हणजे इतकी निर्गुण हत्या केली की पूर्ण समाजामध्ये रोष तयार झाला आहे। त्या अनुषंगाने आज बीड जिल्ह्यातून एक मोर्चा काढला, कारण गेल्या 15 दिवस झालं आरोपीला आणखी अटक नाही। सभागृहात कमीत कमी 10 ते 15 आमदारांनी विषय काढला, इतका विषय काढला की सभागृहात दुसऱ्या विषयावर कुठलीही चर्चा झाली नाही, तरी पण सरकारने आणखी त्या आरोपींना अटक केलं। 4 आरोपी अक्षरशः आणखी फिरत आहेत, मोकाट फिरत आहेत आणि सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे। मुद्दा म्हणून तर सरकार दुर्लक्ष करत नाही, ही जनतेमध्ये रोष आहे। त्या अनुषंगाने आज जिल्ह्याची बैठक ठरली आणि प्रचंड संख्येनं समाज आला होता। इथं एका जातीचा समाज नव्हता, सर्व समाजातील लोक आले, तर सर्व पक्ष राजकारणातील सर्व पक्षाचे लोक उपस्थित होते आणि त्यांनी पुढील दिशा ठरवली। 28 तारखेला येत्या 28 तारखेला प्रचंड संख्येने प्रचंड लाखोंच्या संख्येने सर्वप्रथम मी सर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम तुमचा मी आभार मानतो की गेले अनेक 10-15 दिवसापासून ही घटना घडत चालते। तुमच्यासारखे लोक त्या ठिकाणी पोहोचल्यामुळं घराघरात ही आग, मनामध्ये ही आग संतोष अण्णा देशमुख यांच्या मर्डरची झालेली आहे। अशी क्रूर हत्या छत्रपती संभाजी महाराजांनंतर स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची झाली असं मला या ठिकाणी सांगायचं आहे। आणि हा जो निषेध मोर्चा आहे, हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते SP ऑफिस कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे। त्या ठिकाणी सर्व जातीच्या लोकांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे, सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने देखील आवाहन केलेलं आहे की अशी क्रूर हत्या जेणेकरून या जिल्ह्यामध्ये होऊ नये, जेणेकरून आपण हा जिल्हा संतांचा म्हणतो, प्रोग्रामी विचाराचा म्हणतो, मग या ठिकाणी चाललंय काय अशी देखील परिस्थिती या जिल्ह्यामध्ये झालेली आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये लोकप्रतिनिधी देखील आव्हान आहे, राजकारण बाजूला असू द्या, सर्वसामान्य जनता काय आहे या सर्वसामान्य जनतेचा देखील विचार केला पाहिजे। म्हणून राहिलेले आरोपी तात्काळ पोलीस प्रशासनानं कुणाच्या दबावाला बळी न पडता त्या आरोपींना तात्काळ अटक करावी आणि ह्या नराधमांना फाशीपेक्षा जास्त जी सजा देता येईल, क्रूरपणे हत्या केलेली आहे संतोष देशमुखांची, अशा पद्धतीची विनंती तुमच्या चॅनलच्या माध्यमातून करतो। या ठिकाणी सर्वप्रथम मी संतोष भाऊ देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आज या ठिकाणी मला प्रकर्षाने बघायला भेटलेला आहे। या ठिकाणी मराठाच नाही तर बंजारा, मुस्लिम, दलित सर्व या ठिकाणी बांधव आज बैठकीला उपस्थित होते आणि सर्व जाती धर्माची हत्या झाल्यासारखं झालेलं आहे। हा फक्त एका समाजाचा विषय नाही किंवा एका माणसाचा विषय नाही। आणि माझी मागणी आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, तुमच्या चॅनलचं आम्ही सातत्याने तुम्ही पाठपुरावा करतात याचाही आम्हाला थोडा आनंद व्यक्त होत आहे। परंतु या जो मोर्चा तुम्ही म्हणतात कोणत्या मार्गे येणार आहे, या मोर्चासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौकापासून मोर्चा निघणार आहे, पण संबंध जिल्ह्यातून नव्हे महाराष्ट्रातून या मोर्चासाठी लोक येणार आहेत। तरी बीड जिल्ह्याकडे अनेक जबाबदारी आहेत, त्या आम्ही सर्व बीड जिल्ह्याच्या वतीने तालुक्याच्या वतीने पार पाडू आणि या मोर्चाची सांगता छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये होणार आहे आणि निवेदन SP ऑफिसला दिलं जाणार आहे आणि सर्व जाती धर्मचे बंधू भाऊ या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आरोपी क्रूर अशी घटना बीड जिल्ह्यात घडलेली आहे आणि आरोपी आज तागायत अटक नाही आहेत। यांना कुठंतरी अभय मिळतंय का? यांना बीड जिल्ह्याचा क्राईम रेट बघितला तर दिवसेंदिवस वाढतोय आणि ह्याचा आता या हत्येमध्ये त्यांनी कळस गाठलेला आहे। एवढी मोठी घटना घडून एवढी जनभावना तयार होऊन सुद्धा आरोपी आजपर्यंत मोकाट आहेत, तर इथं कुठं प्रशासन शासन कुछ कामी पडतंय का? तर याच गोष्टीसाठी येत्या 28 तारखेला सर्व पक्षीय, सर्व संघटना आणि सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून हा व्यापक मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। शासनाला या गोष्टीचं गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी आणि या कुटुंबियाला न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा आहे। पोलीस तर पूर्ण सरकारच अंडर आहे ना, तरी पण पोलीस प्रशासन कसं काय लक्ष देत नाही। फक्त काहीतरी सभागृहात मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की SP साहेबांची बदली होऊन 3 दिवस झालेत आणि प्रकरण होऊन 15 दिवस झालेत, तरी पण आणखी 4 आरोपी अटक नाहीत। म्हणजे एवढी क्रूरतेने हत्या करून पण सरकार म्हणजे याकडे काळजीने लक्ष देत नाही। त्यांना काहीतरी नॉर्मल काहीतरी घडल्यासारखं वाटतंय, परंतु जनतेमध्ये प्रचंड रोष आहे। जनता रस्त्यावर उतरणार आहे, त्यावेळेस सरकारला कळेल की जनतेमध्ये काय रोष येतं। तरी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आणखी वेळ गेली नाही। 28 तारखेला जो मोर्चा निघणार आहे तो लाखोंच्या संख्येने मोर्चा निघणार आहे। प्रशासनाने लवकर जागा होऊन ताबडतोब आरोपींना अटक केलं पाहिजे
नाहीतर तो मोर्चातील रोष समाजाचा रोष पूर्ण महाराष्ट्रातून समाज येणार आहे. सरकारने लवकरात लवकर त्या आरोपींना अटक केलं पाहिजे. कारण मोर्चा हा पूर्ण सर्व जाती धर्मातील आहे, एका समाजाचा मोर्चा नाही. त्यामुळं कमीत कमी 10 ते 15 लाख समाज इथं येणार आहे आणि सर्व पक्षी आहे, प्रत्येक पक्षातील माणूस तिथे येणार आहे. त्यामुळे संख्या ही 10 ते 15 लाखाच्या पुढे असणार आहे. आणि घोषणा टिपिकल घोषणा राहणार स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख अमर रहे, संतोष अण्णा देशमुखांच्या मारेकऱ्याला अटक करा आणि फाशीची शिक्षा द्या, या पद्धतीच्या घोषणा राहणार आहे. तिथं कुठल्याही जाती धर्माच्या घोषणा राहणार नाहीत. फक्त संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय भेटावा यासाठीच घोषणा राहणार. आणि इथून पुढे जो जिल्ह्यामध्ये भयभीत वातावरण तयार झालं आहे ते भयभीत वातावरणातून जनता मुक्त झाली पाहिजे. त्यामुळे हा मोर्चा राहणार आहे. प्रथम आमची मागणी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे. तुम्ही ज्या पद्धतीने बीडचे बारगळ साहेबांना बदली करून नवीन SP आणले आहेत तेही 3 दिवस झाला रुजू झाले, तर कसलीही कारवाई नाही आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी संतोष देशमुखांचा मर्डर झालेला आहे. त्यानंतर 4 आरोपी आजपर्यंत शासनाने पकडले आहेत, परंतु इतर 3 आरोपी मोकाट फिरत आहेत. त्यांच्याकडं कसल्याही पद्धतीने गांभीर्याने हे सरकार पाहत नाही आहे. इथून मागं जर आपण पाहिलं तर संतोष अण्णा देशमुखांसारखा बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर इतिहासामध्ये धर्मवीर संभाजीराजे भोसलेंनंतरचा हा मर्डर झालेला आहे. तरी शासनाने याचं गांभीर्य लक्षात घेता त्या आरोपींना तात्काळ अटक करावी. नसता ही महाराष्ट्रामधील पहिल्यांदा बीडमध्ये जी ठिणगी पडली आहे ती अखंड महाराष्ट्रामध्ये ठिणगी पडल्याशिवाय राहणार नाही. ज्या पद्धतीने कोपर्डीची घटना झाली होती त्यानंतर पहिला मोर्चा हा संभाजीनगरमध्ये निघाला होता आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या मोर्चाने वणवा घेतला होता. त्याच पद्धतीने आज बीडमधील ही फक्त सुरुवात आहे. त्यानंतर सरकारच्या आवाक्यात कुठलेही लोक राहणार नाहीत. लाखोच्या संख्येने असे लोक बीडमध्ये उतरणार आहेतच. त्यानंतर महाराष्ट्रामधील जो उद्रेक होईल त्याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री असतील आणि महाराष्ट्र सरकार असेल. हा जो 28 तारखेला बीडला जिल्हावासियांचा आक्रोश मोर्चा निघणार आहे, हा कोणत्याही पक्ष संघटनेचा कोणत्याही जाती धर्माचा मोर्चा नसणार आहे. सर्व जाती धर्मीय पक्षीय लोक यात सामील होणार आहेत आणि हा अत्यंत खूप समाजात उद्रेक असल्याने उत्स्फूर्तपणे लोक येणार आहेत. त्यामुळं जवळपास 10 लाख लोक मोर्चाला येण्याची शक्यता आहे. मयत मस्साजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी निष्पन्न झालेले सर्वचे सर्व, त्यातील फक्त 4च आरोपी आतापर्यंत पोलीस प्रशासनाने अटक केलेले, 3 आरोपी अद्यापही फरार आहेत. या प्रकरणी एका पोलीस अधीक्षकाची बदली होऊन दुसरे नवीन पोलीस अधीक्षक आलेले आहेत, तरी सुद्धा अजून 3 आरोपींना अटक झालेली नाही. जिल्हावासीयांमध्ये प्रचंड असंतोष आहे आणि रोष आहे. त्यामुळं आज जिल्हावासियांनी गावकऱ्यांनी बीडला एक मोठी सामूहिक बैठक घेऊन एक मोठ्या प्रचंड मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि हा मोर्चा बीड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून दिनांक 28 डिसेंबर रोजी निघणार आहे. मोर्चामध्ये आमची प्रामुख्याने मागणी असेल, गेल्या 15 दिवसापूर्वी संतोष अण्णा देशमुख यांचा जो खून झाला त्यातील मारेकरी फक्त 4च जण पकडलेले आहेत प्रशासनाने, परंतु उर्वरित आरोपी अजूनही प्रशासनाला किंवा पोलिसांना कुठंही सापडलेले नाहीत. तरी प्रशासनाने त्या आरोपींना तात्काळ अटक करून तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवून त्या आरोपींना फाशीची सजा लागू करावी व त्याच्या पाठीमागं जे कोणी मास्टरमाइंड असतील त्याचाही शोध लवकरात लवकर घ्यायला पाहिजे. ही अशी आमची सर्व सकल मराठा आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सर्व प्रशासनाला व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे. प्रमुख मागणी म्हणजे अहो एखाद्या चौकात भांडणं झाले थापड तर पोलीस 10 मिनिटात प्रशासन त्यांना जाऊन पकडून आणते आणि निर्गुण आणि क्रूरतेने हत्या झालेले असताना पण आज 15 दिवस झाले आरोपीला आणखी अटक झाली नाही. 3 आरोपी मोकाट फिरत आहेत. म्हणजे याच्या मग हात कुणाचा आहे? प्रशासनाचा हात आहे का? पण कुणाचा तरी राजकीय वरच हस्त आहे का? प्रशासनाने ताबडतोब त्यांना अटक केली पाहिजे आणि फाशीची शिक्षा दिली पाहिजे. फाशीची शिक्षा पण त्या आरोपींना कमी. ज्या पद्धतीने त्यांनी सरपंच देशमुख यांची क्रूरतेने हत्या केली तरी आरोपींना लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा दिली पाहिजे. यासाठी समाज रस्त्यावर उतरणार आहे. तर आज संतोष अण्णा देशमुख जाऊन आपण हा जिल्हा हळहळ झालेला आहे. जिल्हाच नव्हे तर राज्याचं मंत्रिमंडळ देखील
या संतोष अण्णा देशमुखच्या प्रकरणामध्ये प्रखरपणे लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी आवाज उठवला आहे. अख्खं सभागृह त्या ठिकाणी ढासळत रडत आहे. राज्यातच नव्हे तर केंद्रात देखील लोकप्रतिनिधी तुमच्या डोळ्यात पाणी आहे, कारण की ही क्रूरपणे हत्या आहे. आज संतोष अण्णासारखे सरपंच असतील, आम्ही देखील एका गावचे लोकप्रतिनिधी, सरपंच आहे मी देखील एका गावचा, आम्ही देखील या संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मागतो. त्यांच्या कुटुंबाकडे बघितलं सर, तुम्ही पाहिलं त्यांची मुलगी या ठिकाणी कशा पद्धतीने त्याचे वक्तव्य होतं, पोटात अशी आग पडत होती. रोज समाज या ठिकाणचा सांगू शकत नाही. प्रत्येक जणाच्या डोळ्यामध्ये या बैठकीतल्या लोकांच्या डोळ्यामध्ये राग आणि पोटामध्ये आग होती. हे देखील प्रशासनानं बघणं काळाची गरज आहे. हाच जर खून तुमच्या घरात झाला असता तर तुम्ही देखील काय केलं असतं हे पण आपण पाहिलं पाहिजे. म्हणून माझी सर्व राजकीय नेत्यांना विनंती आहे की आपण डोळे झाक न करता या संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा, तरच हे कुटुंब या ठिकाणी व्यवस्थित राहील असं या ठिकाणी मला वाटतंय. एवढीच आहे की अनेक दिवस झाले, 15 दिवस झाले प्रकर्षाने सगळेजण बघत आहेत. आणि माझं एवढंच म्हणणं आहे, संतोष अण्णा देशमुख हा एक कुणाच्या घरातला मुलगा, कुणाचा भाऊ, कुणाचा वडील किंवा कुणाचा पती ह्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी जर बघितलं तर ह्या क्रूर हत्या करणारे जे हत्यारे आहेत हे जे आहेत हे का गवसत नाहीत आणि हेच गवसले आहेत. आणि यांना अभय कोण देतं? यांना लवकरात लवकर पकडावं. या जिल्ह्याचे जे राजकीय नेते आहेत डोळे झोकपणे करत आहेत आणि यांना पकडून फाशीची सजा व्हावी. एवढंच नाही तर हे चालवणारा बीड जिल्ह्यामध्ये कोण आहे मास्टर माइंड याचा ताबडतोब शोध घेतला पाहिजे आणि त्याला देखील गाजाआड केलं पाहिजे. ही प्रकर्षाने सर्व समाज जाती धर्माची मागणी बीड जिल्ह्यातील तरुणाची युवाची आहे. मागणी स्पष्ट आहे. या जिल्ह्यामध्ये जी क्रूर हत्या झालेली आहे संतोष अण्णांची, त्यांच्या मारेकऱ्यांना आजपर्यंत अटक नाही आहे. त्यांना अटक करणे, त्यांची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणे आणि त्यांना फाशी देणे इथपर्यंतच ती मर्यादित नसून अशा घटना पुन्हा महाराष्ट्रात कुठेही घडणार नाही. इथं शांतता आणि सद्भावना जिवंत राहील ही या मोर्चाची अंतिम मागणी असणार आहे.